हाय गाईज, तर खूप 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 स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज 2-3 दिवस झाले बाहेरच निघालो नाही, कारण की खूप ऊन होतं आणि बाहेर निघालो म्हटलं म्हणजे सियान लगेच मागे येतो आमच्या, त्याच्यामुळे आम्ही बाहेरच निघालो नाही. तर आज त्याला सांगून आलो काहीतरी का बा आम्ही तुझ्यासाठी चॉकलेट आणायला चाललो आहे, म्हणून बाहेर निघालो. आणि इथं शेगावमध्येच जागा आहे, इथं आम्ही रील बनवायसाठी आलो होतो. पण इथं रील कुठं बनवा समजतच नाही, कारण की हे सगळं असं वाटते घसरते आम्ही काय खाली पडतो का काय. आणि यांनी इथंच आणलं, पडले मेली विना दुसरी बायको भेटणार त्यांना बरं होईल, मेली तर ते दुसरी बायको करतील, पण मी तर जाईल ना वर. आणि तुमचं काय होणार मग, तुमची सध्याताच नाही राहणार तर मग. बघा किती छान जागा आहे, बघण्यासारखी आहे. पण इथं ना हे भीतीच खूप वाटत आहे, म्हणजे दिसायला खूप छान आहे. तिकडच्या साईडनं व्हिडिओ काढायचा होता, मला दाखवते. तिकडच्या साईडनं व्हिडिओ काढायचा होता, पण तिथं काहीतरी भांडणं सुरू आहेत वाटते कुणाची तरी. आणि इथं हे गावाच्या बाहेर आहे खूप, म्हणजे इकडे गावाच्या बाहेर म्हणजे इकडे कॉलेज वगैरे आहे, पण खूप दूर आहे, खूप लांब आहे. त्याच्यामुळे इकडे म्हणजे पहिल्यांदाच आले मी. याच्या आधी मी कुठं व्हिडिओ काढते, काही रोडवर काढते, काही विसाव्यामध्ये जात असते, नाहीतर मग काढायचं असलं तर आनंदसागरमध्ये जात असते. तर एखाद्या वेळेस आनंदसागरवरती मोठा ब्लॉग बनवून टाकणार, म्हणजे तुम्हाला दिसणार की आनंदसागर कसं आहे. खूप जण म्हणतात ताई आनंदसागर सुरू आहे का बंद आहे, तर मी सांगते का सुरू आहे, पण तिथं पाहण्यासारखं. तर बघा इथं पण आलो होतो, आनंदसागरचं सुरू होतं माझं बोलणं आहे ना. आनंदसागरमध्ये इथं आलो ना, इथं पण बघा एक फॅन मिळालेत आमचे, ते सध्या ते हाय म्हणून गेले, त्याच्यासोबत बोलली, त्याच्यामुळे थोडासा ब्लॉग थांबला होता. कारण की कोणाला ब्लॉगमध्ये आवडते, कोणाला नाही आवडत, त्याच्यामुळे. तर मी आनंदसागरवरती होती, तर चला आपण कंटिन्यू करूया. तर मला खूप जण विचारतात का ताई बा आनंदसागरमध्ये पाहायला यायचं आहे, मग आनंदसागर सुरू आहे का, कारण की ते खूप बंद झालं होतं खूप दिवस आधी, म्हणजे आतापर्यंत बंदच होतं, पण आता काहीतरी महिने झाले ते सुरू झालंय. पण तिथं असं पाहण्यासारखं जे आधी होतं तसं काहीच नाही आहे, त्याच्यामुळे मी एक ब्लॉगच बनवून टाकणार आहे. जर तुम्ही या ब्लॉगला चांगला प्रतिसाद दिला, चांगले व्ह्यू आले, तर नेक्स्ट ब्लॉग घेऊन लवकरच येईल मी, आणि तुम्हाला मग नंतर पूर्ण आनंदसागर दाखवणार की कुठं काय कसं आहे. म्हणजे जर तुम्हाला एवढ्या दुरून जर यायचं असलं तर म्हणजे तुम्ही आधी विचार करसाल का जायला पाहिजे का नाही पाहिजे, म्हणून त्यासाठी मी त्यावरती ब्लॉग टाकणार आहे. आणि आम्हाला तसा उशीर झाला, आता संध्याकाळ झाली, छोटासाच ब्लॉग बनवते मी, कारण की मोठे मोठे ब्लॉग मी बनवले नाही. छोट्या छोट्या ब्लॉगला व्ह्यू लाईक यायला लागले तर मी माझ्या पूर्ण लाईफवरती मोठे मोठे ब्लॉग बनवून टाकणार. तर जिथं जिथं रील काढायला गेले तिथे तिथचे ब्लॉग टाकणार मी आता इथून पासून तसं स्टार्ट करणार. कारण की मी शेगावच्या आसपासच जाते, कारण की दूर कुठं जात नाही. आणि शक्यतो मंदिरामध्ये तर म्हणजे रील्स वगैरे आपण बनवूच शकत नाही, आपल्याला एवढं समजतेच तिथं रील्स नाही बनवायच्या. आणि राहिली गोष्ट दुसऱ्या कुठं गेलं तर तिथं पण रोडवर काढायचे का कुठं काढायचे, रोडवर काढले तर वेगळ्या कमेंट्स, नंतर काही डायलॉग काढले तर वेगळ्या कमेंट्स. म्हणजे मला तर मी एवढी कन्फ्यूज होते, मला समजत नाही नेमके डान्स करा. हां, तर मी काय सांगत होते, हां ते रील्सबद्दल. तर मी खूप कन्फ्यूज होते का नेमकं कशावरती रील्स बनवायचे, डान्स की लिपसिंग का डायलॉग, म्हणजे काय करायचं नेमकं समजत नाही. कारण की प्रत्येक व्हिडिओवर असे काहीतरी कमेंट्स असतात की जे डिस्टर्ब करतात, का आपण हे करायला नको, ते करायला नको, हे करायला नको. पण कधी कधी असं वाटते आपल्या नवऱ्याचा आपल्या पाठीशी हात आहे म्हटल्यावर, डोक्यावर हात आहे म्हटल्यावर काही टेन्शन नाही. पण असं वाटते का बा तुमचा पण तेवढा रिस्पॉन्स छान पाहिजे का नाही ताई तुम्ही हे करता. पण मी काय असे खराब वगैरे व्हिडिओ बनवत नाही, छानच असतात माझे. तर माझी एक आशा असते, तर माझ्या या ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या. आणि मी जिथे जिथे जाणार तिथे तिथे ब्लॉग टाकणार आता छोटे छोटे, म्हणजे जिथे रील काढायला जाणार तिथं. कारण की मी घरी रील्स अपलोड करत नाही, घरी जास्त काढत नाही. त्याच्या मागचं कारण पण मी तुम्हाला सांगणार कधीतरी नंतर, कारण की आता सांगू शकत नाही, नंतर सांगणार कधीतरी. पण मी जिथं जाईल रील्स बनवायसाठी तिथे छोटे छोटे ब्लॉग बनवून टाकत जाईल का बा मी इथं गेली, असे रील्स बनवले. रील्स बनवताना काय झालं ॲक्च्युली, म्हणजे मेन म्हणजे असं आहे का मोबाईल पकडायला कोणी नसतं का बा रील बनवताना काय काय झालं. कारण की ते एकटे असले तरी ते माझे रील्स बनवतील, पण मग रील्स बनवताना काय झालं नेमकं ते बघायला कोणी सोबत नसते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात. तर माझा शौर्य मोठा झाल्यावर ते पण प्रॉब्लेम, म्हणजे आता तो मोठाच झाला आहे, थोडासा अजून 3री-4थीमध्ये गेल्यानंतर तो पण मोबाईल पकडू शकतो. चला तर लवकरच येऊ दुसरा ब्लॉग घेऊन, ठीक आहे. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड थँक्यू. सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.